आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आता दृष्टी पुढे ऐसाची बोला बोला हो तुम्ही तुझ पाहे ताली वाजव टाली 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 तेजस महाराज होय आला रे हरी आला फोटो काढून ठेव फोटो हॅलो हॅलो आवाज क्लिअर द्या साऊंडला हॅलो 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 महाराज ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण
राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची धोडी बहुता सुकृताची धोडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बर विठ्ठल बरवा बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व कुमादेवर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो हा हरी जय जय रामा हॅलो 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 मॉनिटरला द्या हॅलो हॅलो
आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्थाची घडलिया समर्थाची आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था आता माझे मने धरावा निर्धार आता माझे मने धरावा आता माझे मने धरावा चिंतनी अंतर न पडावा चिंतनी अंतर न पडावा येथे नाही झाले कोणाचे निराश इथे नाही आली कोणाची निराश येथे नाही झाले कोणाचे निराश येथे नाही आली कोणाची निराश माझ्या यात काश कृपेने राजराजाने सोपे वाजा सोपे आता माझे मने धरावा निर्धार आता माझे आता माझे मने धरावा चिंतनी अंतर न पडा चिंतनी अंतर न पडावा का म्हणे येथे नाही तुझे परी कामने ते नाही तुझे पणे का म्हणे येथे नाही तुझे परी राया रंकासरी देवा पाये राया रंकारी देवा पाये राया रंकासरी देवा पाये आता माझे मने धरावा निर्धार आता माझे मने धरावा निर्धार मने धरावा धरावा चिंतनी अंतरी न पडावा हो पार कुमार अरे वाजवा ओ पार कुमार पार कुमार ओ पार कुमार हो पार कुमार ओ पार कुमार हॅलो हॅलो जय जय हो पार कुमार हा हा हो पार कुमार हा हो पार कुमार हा हा ओ पार हॅलो आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा 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 आता भय नाही नाही आता भय नाही भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही आता भय नाही आता भय नाही ऐसे वाट जीवा जीवा आता भय नाही आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची
न पडावा न पडावा चिंतने चिंतने टाळे वाजवा, टाळे 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 अरे जरा टाळे वाजव, सगळे यांच्याकडे टाळे वाजव. चिंतनी अंतरन पडावा चिंतनी अंतरन पडावा हे आता माझे मने आता माझे मने धरावा निर्धार 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 आता माझे तानी अंतर न पडावा आता माझे मने मने आता माझे मने धरावा निर्धार 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 आता माझे मने आता माझे आता माझे मने
टाळी टाळी गजर कीर्तनाचा सोहळानंदाचा खरं ज्ञानदीपाला मुजगी हलो 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 विठ्ठला विठ्ठला नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपाला मुजगी हलो विठ्ठला विठ्ठला हे पंढरीच्या राया दंडावता तुझे पाया विठ्ठला माय बापा हे ज्ञान राजा तुकोबा कैवारी विठ्ठला 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 पुंडलिकांना वरदे महाराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव हॅलो खाली आवाज मांडू ठरला त्या याचा आवाज कमी झाला सगळा हॅलो 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 मृदंगाचा कमी करा आता भय नाही आयुष्य वाटे जीवा आवाज क्लिअर ठेवा शिट्टी मारतो आवाज कमी असा सगळ्याला चांगला आता भय नाही आयुष्य वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याच काश कृपे विशेषे आता माझे मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी तुका म्हणे येथे नाही तुझे परे राया रंकाशरी दिवा पाये आता माझे मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी विढाला विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिनी हाना गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन हा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काही माझी वाणी मानिल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीन शिरे सहा तिने सिरे सा तिने सिरे सा दया माझे दंडवत माझे दंडवत तीन सिरे सात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे टाळी वाजवा. आता भय नाही आयुष्य वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझे मनी धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावे बोलू नका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त येईल प्राप्त स्थळी भगवान दत्तात्रय यांच्या पवित्र दरबारामध्ये आज भगवान दत्तात्रय यांचा अवतार जन्मदिन साजरा झालेला आहे. भगवान दत्तात्रय यांच्या जन्मानिमित्त चालत असणारा हा नाम उत्सव नाम यज्ञ ग्रंथराज ज्ञानश्री पारायण सोहळा शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या लवकर या इकडे या खाली बसा इकडे इकडे बसा इकडे करीत बसा थोडा असं पुढे या तुम्ही या असं थोडा हाताखाली या थोडा हाताखाली सरका सरका या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. विठाला विठाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार शालावात प्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रय यांच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व गावकरी मंडळी तरुण मंडळीच्या सर्वांच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रथमतः सर्वांना कार्यकर्ते मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा. मला वाटतं पंडित महाराज नाव पंडितच की या सप्त्याला पाहता पाहता 50 वर्ष पूर्ण झालीत. किती बोला थोडं 50 वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सव आहे. ऐका बरं काय या कार्यक्रमाचा शताब्दी सोहळा देखील तुमच्या हाताने सर्वांच्या साजरा व्हावा. टाळी वाजवा. आणि पंडित महाराज त्याच्यात माझंही कीर्तन असावं उगा केला इशारा. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये
माझ्याकडे लक्ष द्या. हिंदू धर्मामध्ये आपण काही वाचिक मानसिक सेवा केली, 12 वर्ष पूर्ण झाले त्याला तपपूर्ती सोहळा बघतो. पाणी राहू द्या आता. या इकडं. 12 वर्ष सेवा केली त्याला तपपूर्ती सोहळा म्हणायचं. ऐका, 1 वर्ष वाढलं, 25 वर्ष झाली, याला रौप्य महोत्सव म्हणायचं. 50 वर्ष पूर्ण झाले, बोला की सुवर्ण महोत्सव म्हणायचं. 75 पूर्ण झाले, अमृत महोत्सव म्हणायचं. 100 पूर्ण झाले, शताब्दी म्हणायचं. पाहता पाहता या सप्त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. तुम्हालाही कशी झाली हे कळालं नाही. लक्ष देऊ नये का, बोलू नका. आणि ज्यांना या कार्यक्रमाचं रोपटं लावलंय, मला वाटतं हे सर्व फोटो लावले तिथं. ज्यांना दिवसाचाही दिवस केला, रात्रीचाही दिवस केला, आणि या ठिकाणी येवले शरोप लाविले द्वारी टाळी. मला तर ढिलं जमत नाही. रोप लाविले द्वारी त्याचा यालू गेलं गगनावरी. टाळी वाजवा टाळी. छोटस रोपटा लावलं, पण आज एवढा आनंद मिळतोय. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पंडित महाराज. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. आणि ज्यांना सुंदर अशी चाल गायली आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा आमचे दशरथी महाराज. जोरात टाळी वाजवा. अलीकड मायकावर आमचे संगीत अलंकार संगीत रत्न हा दही भाते महाराज. दही भाते हो. वा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आता त्यांची विशेष उपस्थिती लाभली. ते 7 दिवस इथं घोडबंदरला होते. आमचे शेजारी आहेत, आमच्यासोबत येणार आहेत, पण ते सहज इथं कार्यक्रमाला आले. आमच्या परिसराचं वैभव आमचे गायन कोकिळा आदिनाथ महाराज. जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. इकडे ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महामिरो मृदंग महागुरु आमचे तेजस महाराज. हा तेजस महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडे ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महर्षिता मुनी आमचे सुनील महाराज. बरोबर ना, अगस्तिका, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे हिनेकरी तुम्ही सर्व माईक सिस्टीम सुंदर आहे दादा. तुमचे नाव घेतले, माझा आवाज बसलाय, थोडा मोकळा करा. हा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एक बार. तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी, तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आज या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य एवढा आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात. थोडं लक्ष द्या. मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो दशरथी महाराज, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. माझे ज्ञानोबा सांगतात, आला तुरे आधी आनंद
आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. लक्ष आहे बरं काय. कोण आहे तिकडं ते बंद करा. त्याला घेऊन जाऊ का मी. काय करा गावगाव एखादा असतात बघा. आवाज द्या आवाज. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत बोला की. प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. वा खरं आहे. हा प्रत्येक मनुष्य भुका लावीत नाही. थुका नाही थुका. माळ घालण्यासाठी भुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मी टाळी वाजवा टाळी. हे कसं आहे पंडित महाराज, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटत नाही. फाशी घडते. मी एका गावात कीर्तनाला गेलो. ह्या पाठी मागे 4च भजनी उभा. तिथेच महाराज त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला आहे. टाळी वाजवा. विठाला विठाला नाथ महाराज सांगतात देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीची सुकृत पदारी बहुता सुकृताची जोडी करंटे खपाल ज्याचे नाम नये ते पुण्य साचा. जाऊ दे. एखाद्या विचारलं चला आपल्या गावाचं नाव काय. मानकुली. चला सुवर्ण महोत्सव आहे. सप्ताह आहे. दत्त जन्म आहे. आणि दत्त जन्म झाल्यास आहे ना महाप्रसाद प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय बोला की थंडी ताप. तसे एखाद्या चला 7 ते 9 कीर्तन आहे. कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे. मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान. हात टाळी वाजवा. आता पुढचं वाक्य आहे का. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं आहे का. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल. आपो टाळी वाजवा कळाला असलं. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप दशरथ महाराज तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विठाला विठाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात असते. असे माझे जगद्गुरु तुकोबराया ज्ञानोबराया नाथ महाराज केवळ पाप घालण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. लक्षात ठेवा. थोडक्यात बोलतो टाळी वाजवा. विठाला विठाला आजच्या अभंगात तुकोबराया निर्भयता व्यक्त करतात. मला वाटतं एका जन्मात सेवा घडली तर अभिमान आहे. लक्ष द्या. ऐकू येते ना. हो म्हणा की एका जन्मात शास्त्र पाठ झालं तर अहंकार आहे. एका जन्मात कला चांगली आली तर अभिमान आहे. ऐका. एका जन्मात कीर्तन आलं तर अहंकार आहे. पण माझ्या ज्ञानोबरायानं तुकोबरायानं एका जन्मात नाही मागे बहुता जन्मी हेच करीत आलो. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले. जगद्गुरु तुकोबराया सांगतात एका जन्मातली सेवा नाही. जे जे झाले आवो
भावा भावा ये रे. जोड लागलाय आमचा. टाळी वाजवा टाळी. प्रत्येक अवतारात तुकोबराने देवाची सेवा. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. योगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभे निजाने वाळवटापासून महाद्वारापर्यंत सर्वांची नाते उभे. कुणाच्या अंगात रोग. मी एका ठिकाणी असं म्हणलं दसरे महाराज गड्याच्या अंगात आलं. ही धरलं ते जेव्हा उठला आहा ओहो आहा नका नका. हुशार माणूस होता आमच्या दसऱ्यात महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणलं सोडा 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 सोडा. दसऱ्यात महाराज म्हणे कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला. शपथ मसाला बिड्या मोडले रे काळा द्यात. लोक म्हणते त्याच्या अंगात देवी घुसले विश्रमीच्या भोकान हाना विढाला विढाला. एक वाक्य आहे का. लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. असू द्या असू द्या सरकू द्या. आता शेवटचा दिवस आहे. माझ्याकडे लक्ष द्या. अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही. काळी वाजवा कळाला. अरे माझ्या तुकोबऱ्याच्या चित्तात देव शिरला. संसाराच्या नावी घालून या शून्य जाळून संसार बैसलो. ज्या तुकोबर आहे ना सेवा आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी माझ्या वडिलाची राशिका देवनी या जीव. ज्या तुकोबर आहे ना प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा करावी. महाराज सेवा घडली पण सेवेचं फल काय. अभंगाचं पहिलं
सुखाचे हो हो वा टाळी वाजवा. काला खाऊ विठाला विठाला. असं द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. हॅलो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती. दशरथ महाराज, आतापर्यंत भय वाटत होतं. थोडा मांडवटला आवाज द्या. आतापर्यंत चिंता वाटत होती, पण दत्तात्रयाची सेवा 50 वर्षे घडली. आता तुमच्या जीवनात भय नाही. टाळी वाजवा. आता तुमच्या जीवनात भीती आणि भीती नाही असा मनुष्य नाही. आता काळाचे 3 प्रकार आहेत. बाळा तुझं नाव काय रे? आ स्वरूप. वा. काळाचे 3 प्रकार आहेत. किती? आ किती? 3. कोणते कोणते? मन सकाळ दुपार संध्याकाळ. थोडा आवाज द्या ना दादा. काळाचे प्रकार 3 आहेत. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. आता कोणता चाललाय? वा वर्तमान आहे. आता कोठे धावे मान तुझ्या चरण देखील या. आता बघणे डोळे. आता जागा रे भैरो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे आजचे उपदेश. आता निश्चिंतेन पावल विसावा आता निश्चितीन पावल विसावा आता निश्चितीन पावल विसावा आता निश्चितीन पावल विसावा पावल विसावा निश्चितीन पावल आता निश्चितीन पावल विसावा कुंडलिया नावा कृष्णजिया हे कुंडलिया नावा कृष्णजिया 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 आता निजने पावल विसावा आता निजने पावल विसावा कुंडलिया नावा कृष्णजिया कुंडलिया नावा कृष्णजिया कुंडलिया नावा कृष्णजिया आता निजने पावल विसावा आता निजने पावल विसावा 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 वा जरा जोरात वाजवा. जोरात इमानदारीनं वाजवा. जोरात असं. आता शेवटचा दिवस आहे. आता निश्चिंतने पावलो इसावा कंटलिया धाव तृष्णेची टाळी वाजवा. आता तुकोबाराय सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती. आतापर्यंत भय, आतापर्यंत चिंता, आता भीती नाही. जाऊ द्या दशरथ महाराज. भीती नाही असा मनुष्य नाही. भोग रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. कुलवार माणसाला चूत होण्याची भीती आहे. शरीराला काळाची, कुणाला कशाची कुणाला कशाची. पंडित महाराज एकाच अण्णा वाघ होतं. काय होतं? वाघ. ते गावात निघालं की एक दिवस ह्याला डाका आण त्याला भुकी आण, ह्याला डाका आण त्याला भुकी आण. गावातले म्हणले गावात काय एवढं तैड चलतोस? म्हणला तुला माहित नाही पट्ट्याचा अण्णा वाघ आहे. काय वाघ. ते सासरवाडला गेलं असं वाकून राम राम करायचं. एक जण म्हणला गावात एवढं तैड चलतोस सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे. सासरवाडच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला. अरे झोपले का काय? टाळी वाजवा कळायला असलं तर. आता वाघाला भीती कुणाची? वाघ मारायची. कोणाला कशाची कुणाला कशाची. संतांना भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तो क्या घरी राबतो. काळ लोळतो चरणी तो क्या घरी वाहे पाने. तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम
चप्पल लागते हो. काही माणसं घर जाण्यास पेटवाय पडत येतं. काय करावं विठाला विठाला. मला आनंद वाटला महाराज. एक वाक्य बोलू. ऐश्वर्य संपन्न परमार्थ म्हणजे आपल्या मुंबईतला परमार्थ आहे. बघा हे कसे उभा आहेत मस्त उगा असे कसे गुपगुपीत दिसत उगा टमाट्यासारखे. काही लेकर पाहिले की असं उचलून पप्पी घावरते आणि काही बघितले की असं लांबून जाऊ ते हात पाय एवढले ते असं बसले. शेदीरशे माश्या नाकावर दुधाचा काला ढेरीवर तितक्यात कुत्र्यानं तोंड चाटावं आगत लागली त्याची. विढाला विढाला असू द्या. तुकाराम तुकाराम. आता कमी करू नको. नाम घेता कापे यम. ऐका विनोद नाही. संताचं नुसतं नाव घेतलं तर यमाची ताकद नाही. तुमचं नाव काय? नारायण भाऊ. आपल्याला मरणाची तरी भीती आहे का नाही? आपल्याला मरणाची तरी भीती आहे का नाही? हो म्हणा की. विनोद नाही दसरथ आबा. मी उगा विनोद सांगतो. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? झोपले काय कालचे? एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? म्हणजे आम्ही गेले म्हणजे तुमचं बरं झालं. आणि पंडित महाराज यमानं मला सांगितलं गेच गे महाराज लवकर उरका. आता मी दिसा इतका इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता? कोणाला विचारलं? यमाला. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो. कॉफी आणा लवकर आणा. इथं ठेवा माझ्या पुढं असं. बसा तुम्ही जाऊ नका तिकडे. बसा इथे या. काय सांगू लागलो? कॉफी कॉफी. मला वाटलं कीर्तन मध्ये काय की. यमाला मी विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता? यमानं मला सांगितलं कॉफी. मी थोडं डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं. म्हणजे कॉफी पिल्याशी यमाला चक्कर आली पाहिजे यम झोपला पाहिजे. कॉफी केली यमाला पिली यमाला चक्कर आली यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघावं. ते दप्तर घेतलं हिचकिले तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबराय सांगतात आगा मरणा बोलणं कुणाला बरं वाटते. नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली गुंगी गेली यम उठला. क्या बात आहे गेच गे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे महाराज लय पाहिले म्हणला पण यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता. तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय? काही नाही म्हणला थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला. आणि टाळी वाजवा कळाला असलं तर. आता मला सांगा मरण चुकलं का? माझ्या हाताने मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे पण संत महात्म्याला मरण माझे मरून गेले मजा केले अमर मरणा हातून सुटली खाया विचारे या निश्चय आपुले मरण पाहिले मी डोळा आम्हा हरीच्या दासा खाई भय नाही त्रिलोकी आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता नाही धाक भय चिंता नाही धाक. जन्म मरण काही एक जन्म मरण काही एक झाला इहलोक परलोक झाला इहलोक परलोक आले सकाळी वैकुंठ आले सकाळी वैकुंठ
टाळी जोरात 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 वाजवा. टाळ टाळ हा टाळ. बघा. टाळे. जोरात वाजवा जोरात. टाळ टाळ तुझं लागली सकाळ चिंता तुझं लागली सकाळ तुझं लागली. सकाळ चिंता तुझं लागली हे तुझं लागली, तुझं लागली, तुझं लागली. आम्हा माहितीला नाही धाका जन्म मरण काही येतो. नारायणी लोक परलोके आले सकाळी ग वैकुंठ. आम्हा माहितीला नाही आले सकाळी ग वैकुंठ. वैकुंठ. वाह मोकळं झालं. चोपदार चोपदार तिकडं काय हे चोपदार आपले हुशार असतात बरं. पंडित महाराज एका गावात एका चोपदार माझ्या पाठीचा दंडू सोडला. मी म्हणलं काय झालंय, म्हणलं टाइम झालाय. तेव्हापासून टाइमच्या आधी सोडालो. विढाला विढाला आम्हा भाईची तर नाही धाक आम्हा भाईची तर नाही धाक जन्म मरण काही एक बस आम्हाला भय वाटत नाही आम्हाला भीती वाटत नाही आम्हाला चिंता वाटत नाही चिंता नाही आम्हा वस्त्रा या पोटाची माऊली आमोची पांडुरंग काय सांगाव महाराज झोपा टाळी वाजवा. हरिमुखी गाता हरपली ऐका चिंता का वाटत नाही. हे कुणाचा कारखाना आहे? त्याला सांभाळा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. चिंता का वाटत नाही, भय का वाटत नाही. थोडासा कथाभाग सांगतो, टाळी वाजवून भजन करा. विढाला लक्ष देऊन ऐका. खऱ्या भक्तावर केवढे संकट येऊ द्या. स्वरूप स्वरूप मांडी घाल माय मांडी घाल असं. खऱ्या भक्तावर केवढे संकट येऊ द्या. खऱ्या भक्तावर केवढे दुःख येऊ द्या. देव निवारण केल्याशिवाय राहत आम्हा हरीच्या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण केवढे संकट येऊ द्या. निर्वाणी गोविंद जैसा केला आम्हा घाली. थोडक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी, कुणाच्या घरी? वा, नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी? बोला. नामदेव महाराजाच्या. नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होती? बोला की माझ्या लक्ष द्या. बाळा झाली ताडी ताडी
किती झाले माणसं? किती झाले? हा 14. सांगा. राजाई गोनाई दामा नामा किती झाले? बोला जोरात. 4. नारा इटा गोदा मादा 4 आणि 4 8. लाडाई गोडाई यशई साखराई 8 आणि 4 बोला की 12. आता पुढचे 2. लिंबाई ती लेखी आऊबाई बहिणी किती झाले? नामदेवाचे घरी 14 नामदेवाचे नामदेवाचे घरी 14 जण समोरे सतत 14 माणसं भजन करायची. ऐका 14 माणसाची आमची सेवा जनाबाई करायची. कोण करायची? वा. आणि सेवा करण्यासाठी भांडवल लागते. जेत ज्ञानाचा तेत सेवा हा सेवेलागी सेवक सेवा ते आवडी उच्चारावे. माझ्याकडे सेवेला भांडवल लागतंय. जुन्या काळात एक भांडवल होतं त्याचं नाव जात. काय होतं? महिला म्हणजे झोपल्या काय? जात माहिती आहे तुम्हाला? आहे ना? जात्याला काय असतंय? खुटा. खुटा नाही खुंटा. खुंटा हलवून खुंटा करावा. माझ्याकडे लक्ष द्या. खरं सांगा जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवा? बोला. हलवून बघाव. डायरेक्ट जर फिरिला दशरथी महाराज 32ला 32 राजीनामा. हलवून बघाव. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावावं. लक्ष द्या. खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा कलो येते अंतर विश्व विश्वंभर परिहारची न लगे न सांगता कडे अंतरीचे बुध आता तुझी लाग. बस चतुर चतुरा तो खरं भजन देवाला सांगायची गरज नाही. जनाबाईनं खुंट्याला हात लावावं. कशाला? देवानं पळत यावं. आणि कशाला हात लावावं? हा खुंट्याला. माझ्या जनाबाईने पुढे म्हणा सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गावो कौतुकातो. बस बस हे जनाबाईचं सांगालोय. आता काल परवा एका बाईने जात्यावर काय म्हणलं पंडित महाराज? आंब्याचा गरस. कशाचा? कशाचा? पाणी घालून केला ना असं माझ्या ठकीला गणावरा मिळाला गांजा खस गुरगुर गुरगुर. त्याच्या पुढची तर दुसरंच म्हणून लागली आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी. बाबू म्हणलं देशी घात बटी कुण्या मेल्याने केली चाली नारी पोलिसाची गाडी गुरगुर गुर. आता ते जनाबाईचं भजन आहे. रात्र न कळे आठव ना आठव दिराची हाची. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. आणि जनाबाई जसं पाठीमागं म्हणेल तसं कुणं म्हणाव? कुणं? देवानं. जनाबाईनं पुढे म्हणायचं पंढरे हे माझ्या माहेर साधने ओविया कांडणी गावो गे. बस जनाबाईनं असं म्हटलं देवानं तसंच म्हणायचं. तुमचं झालंय? झालंय? नाही होईल दमदारा. धीरे धीरेशी भजना गडबड करायची नाही. आणि झालेले माणसं लगेच कळते झाली समाधान तुमची. विरोध नाही. तेजस महाराज खरं सांगा तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? आता तुम्ही घरी जायचं दार वाजवायचं. तुम्ही इकून जायचं तुमच्या मंडळीत तिकून यायचं. तुम्ही तुमच्या मंडळीला म्हणायचं आई ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोल. अहो दशरथ महाराज आता हे नवीन लग्न झालेली पोर आहेत ना हे बायकोला पिल्लू म्हणाले. पिल्लू ए पिल्लू पिल्लू. मी म्हणलं मूर्खा बायकोला पिल्लू म्हणालास लेकरला गाडो म्हणतोस का काय? हसावरून नाही पटावरून सांगतो. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलत पेरतेची या बोला नाही पेरचं पाड भला तैसे गोडे करून घे. अरे एवढा मोठा जेणे हे ईश्व गत्ते भरता प्रभू म्या बोलवी द्या चाले हे शरीर एवढा मोठा राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली देवा काय पाहता 9 वाजत आलेत. मंदिरात पुजारी आले असतील ब्राह्मण आले असतील लवकरात लवकर जा. देवानं गडबडी दागिने तिथंच. माझ्याकडे लक्ष द्या. पितांबर तिथंच शेला तिथंच. आणि गडबडीत जनाबाईची वाकड खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकड म्हणतात का गोधड?
हा गोदड काही ठिकाणी बदग. मी कीर्तनाला गेलो पंडित महाराज एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती बाई म्हणली बदग देऊ का? बदग म्हणलं बा भाऊ हानी तित का काय मला नगर बा. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं गोधडीला बदग म्हणते म्हणलं विढाला विढाला. ती गोदड आत्राय नरम आत्राय बोला नरम पांघराय गरम बांधून ठेवी तर भरम अशी अंगावर घेतली. ओ भाकसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला ओ भाकसा राहिला देवाला, ओ भगता राहिला, भगता राहिला. भगवान परमात्मा इथेवर उभा. दशरथी महाराज पुजारी आले लांबून बघितलं दागिने नाही पितांबर नाही शाला नाही. म्हणले मंदिरात देव नाही भूत आहे भूत. लांबूनच पुकार केली. ऐका हो ऐका मंडपाच्या बाहेर बसणारे सर्वांना सूचित करण्यासाठी देवाच्या दागिने चोरीला गेले हो. देवाचा शेला चोरीला गेला हो. देवाचा पितांबर चोरीला गेला हो. काही बाहेर बसले होते तंबाखूला चुना नाही. बाहेर बसल्या बसल्या काही करता येते. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना तो माझा भक्त जुना जाणावा. बाहेर बसल्या बसल्या म्हणलं लागले शाखात त्या. दुसरा म्हणला काफी खाता त्या. कुणा हाणले असतील दागिने. त्याच्यातला एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं आहे. काकात भोपळा देश मोकळा. नानाबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे म्हणला विनोद नाही. पाहत पाहत आले विनोद नाही. माझ्या जनाबाईचे दशाला सापडला पितांबर सापडला लक्ष द्या. दागिने सापडले. चांगला माणूस जो चुकीत सापडला. नालायक लोक आपल्या जिभेचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाही. टाळी वाजवा कळाला असतो. म्हणून चांगल्या माणसानं दोन गोष्टी सांभाळावं. किती दशरथ महाराज किती दैवात महाराज कोणत्या कोणत्या तंबाखू चुना त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. भजन पक्का असावं. पुढचा ऐका वागाय निक्का वागाय निक्का भजनात पक्का. तो देवाचा सक्का देवाचा सक्का. टाळी वाजवा जोऱ्या. आता पुढचा ऐका वागाय लुच्चा लुच्चा कळा की ओपटावणी बोलायचं पण हजार लपडे करायचे. वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सक्का भातचा सक्का भातचा. अरे विनोद नाही. देवाला मुखीच्या पायातलं कळत आहे आपलं कळत नाही. माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला. हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईने विचार केला आयुष्यभर याची सेवा केली. जाळवणे संसार राख रंगोळी केली. याची सेवा करून मला सुळावर जावं लागतं. याला देव कोणी म्हणणार नाही. डोक्यावरचा पदर काढला. माझ्या जनाबाईनं कमरेला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली. अरे इथ्या
गोळमाईच्या कारट्या तुझी रांड कोणाची त्याची मोरजा का तुझे गेले तुला पाहुणे माझ्याकडे लक्ष द्या. आमच्या महाराजाचं नाव काय? संतोष महाराज. जनाबाई देवाला बोलू लागली. देव थरथर कापू लागला. कोण? पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकोनी जनेची वाणी. 16चे ते झाले. आता लक्ष द्या माझ्याकडं. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं. टाळी वाजवा. काय झालं? आता उत्तर द्या. संतोष महाराज, आमच्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? लवकर बोला. भीती वाटली का? बोला की. भय वाटलं का? चिंता वाटली का? कारण काय? घडली सेवा भीती वाटली? बोला. भय वाटलं? चिंता वाटली? नाही. कारण घडली सेवा कुणाची? समर्थाची. आता थोडक्यात बोलतो. शिवेला फार महत्व आहे. तरुण मंडळी काही बाहेर बसलीत, काही आत बसलीत. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही देशाची सेवा करा, तुम्ही गोमातेची सेवा करा, तुम्ही धर्माची सेवा करा, तुम्ही भगवान दत्तात्रेयाची सेवा करा, मायबापाची सेवा करा. लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला लई किंमत आहे. दशरथ महाराज, आता आमचे तेजस महाराज, तुम्हाला किती किंमत आहे? मृदंगीची बायको मृदंगी झोपले काय पुढचे? मृदंगीची बायको मृदंगी. त्याला तर म्हणलं थाप कुंकू टाका, म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे. माईकवाल्याला, माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे. डॉक्टरची बायको, बोला की. डॉक्टर कंडक्टरची बायको कंडक्टर, सरपंचाची बायको सरपंचीन, पेताडीची बायको हा म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. टाळी वाजवा. पाया पडल्याशिवाय. म्हणून पुढचं वाक्य आहे का? ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यांना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणा परमार्थ करा. भगवान दत्तात्रेयाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार. सेवेला किंमत आहे. माळ पाहिल्यास काही बाया म्हणत मायो, अरे इनोडले. आता बऱ्याच महिन्यांना माळी आहेत बरं काय. एक वाक्य आहे का? तुम्ही दागिने किती घाला, त्याला कोणीतरी मालक आहे, पण याचा मालक खरा माझा भगवान परमात्मा मालक आहे.
तुम्ही दागिने किती घातले कोणीतरी काढून घेणार आहे, पण याचा मालक माझा भगवान परमात्मा आहे. विधाना विधाना कंटी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी माझ्याकडे सेवेला किंमत नाही. घडली या सेवा कुणाची? आता समर्थ कुणाला म्हणा. म्या बोलविल्या युद्ध बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले. दर 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 मला सोडला आणि काळा बापुडे समर्थाच्या घरी सकळ समर्थाचे पंगती भोजने तळलेली आवळलेली एकची पकवान असा समर्थ घडली या सेवा. मग तो कुमार आहे म्हणतात हे म्हणा. आता तू एक काम कर, आता माझे आता माझ्या मनात झालं निर्धार आता माझ्या मनात झालं वाह ताली वाजवा. दशरथ महाराज असं वाटलं खिशातले हजार हजार काढून द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा, टाळी टाळी वाजवा. हे कसं आहे संतोष महाराज, भाजी चांगली दिली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाचं लय अवघड. डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. काही बाया मसाल्याची राख करतात, भाजीला चव लागत. मी इथल्या सोडून सांगालो मडपातल्या धरून उठाला विढाला. जाऊ द्या, आनंद वाटला, माझ्याकडे लक्ष द्या. तो का बरं सांगतात म्हणा एक काम कर, आतापर्यंत त्याची सेवा घडली, आता माझे मने धरावा निर्धार. परमार्थ करणाऱ्याच्या मन ताब्यात असं तो का बरं प्रार्थना करतात. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या परीना ऐके नारायणा. बस आता कोठे धावे, एक तर तो नाम दूर धरी मना एक करी. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो.
परमार्थ करण्याच्या ताब्यात मन असावं. आता माझे मनी धरावा निर्धार. आता निर्धार कसा असावा थोडासा दृष्टांत सांगतो. टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला लक्ष द्या. निर्धार कसा असावा राज्यात छत्रपती संभाजी महाराजासारखा. टाळी वाजवा कळाला असला. माझ्या संभाजीराजाला औरंगजेबानं पकडलं. कोण पकडलं? बोल संभाजी. स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार? माझ्या राजा संभाजीने सांगितलं ये भेणारी अवलाद नाही चला. औरंगजेबाने विचार केला दिशा इतकं आहे पण जातवान आहे. तुम्हाला जातवान खरं बाट कळते की कळतंय ना? तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका. दशरथी महाराज गावरान गाईला तांब्या घ्यायचं आणि दूध काढायला जायचं. एका लातत मालक एकीकड आणि तांब्या एकीकड. ह्याला जातवान म्हणायचे जातवान. आणि खैर भांड पंडित महाराज ते जर्सी. त्या गाईला तुम्ही प्यान दूध काढून घ्या. ते उभा राहिलेला म्हणते हालू नये चालू नये सायरा वैरा काही बोलू नये. याला खैर भांड म्हणायचे. पकडा. माझ्या संभाजीराजाला पकड. लक्ष देऊन ऐका. धर्म सोडणार का मरण पत्करणार? माझे संभाजीराजे सांगू लागले जरे स्वधर्म लोपला सर्व सुखाचा धारा मोडला का दीपास विहारपला प्रकाश जाये. संभाजीराजाने सांगितलं ऐक लाईट गेली अंधार पडेल. धर्म बुडाला या जगातलं सुख नाहीसं होईल. चला हात पकडा. लक्ष द्या. माझ्या संभाजीराजाच्या अंगावर बोट तुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. काय टाकलं? बोट तुटेल इतकं उकळतं पाणी. राज्याचं शरीर थाड थाड उडत होतं. दशरथी महाराज अंगावरला चमडा काढला. कुणाच्या? झोपले काय? संभाजीराजाच्या अंगावरला चमडा काढला. 42 दिवस पूर्ण झाले. माझे राज्य मरत नव्हते. लक्ष देऊन ऐका. सळया तापवल्या औरंगजेबानं लाल गुंज आणि माझ्या राजाच्या डोळ्यात खुपशिल्या टास्क. माझ्या राजाची दोन्ही भोबळ बाहेर पडली पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. पुढचं वाक्य ऐका तरुण मंडळी. माझ्या संभाजी राजानं धर्म सोडला असता तर आज आपल्याला हा धर्म मंडप दिसला नसता. जोऱ्या टाळी वाजला जाऊन जोऱ्यात. संभाजी राजानं धर्म सोडला असता तर आज आपल्याला माझ्या दत्तात्रयाची जयंती साजरी करता आली नसती. आज आपल्या मंदिराला कळस नसता. दारात तुळस नसती. माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू नसता. टाळी वाजवा. ज्या दिवशी माझ्या संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान केलाय लक्ष द्या जोरात म्हणा माझ्या पाठीमाग त्या दिवशी पदवी मिळाली. शेपटी लावली लावली सगळ्यांना म्हणायचे जोरात धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दत्तात्रय भगवान की हर 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 हर. धर्मासाठी देह बलिदान पण धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझे मनी धरावा. चिंतने अंतर चिंतने चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतन एकांतवासी. बस काय नो हे केले तयाच्या चिंतने महाराज फायदा येते नाही झाली कोणाची मिरास. तिसरं चरण आहे आल्या याचं कास कृपेशी दिन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंचनेच काही नेने तिष्ठे भाव भक्ती म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका मन येते नाही तुझी तारी तुका मन येते नाही तुझी कामन येते नाही तुझे पण कामन येते नाही तुझे पण कमल येत नाही तुझ पर
अंतर न पडावा टाळो जो टाळ टाळ आ चिंतने अंतर आवाज आहे. आज खऱ्या अर्थाने दत्त जयंती असल्या कारणाने एक छोटंसं 2 मिनिटाचं दत्तात्रयांचं परण आणि महाराजांनी आत्ताच ज्यांचं नाव घेतलं, महाराजांनी नाही तर अख्ख्या विश्वाने देवदत्तांनी ज्यांचं नाव घेतलं असे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं परण वाजवण्याचा प्रयत्न. आणि भरपूर महाराष्ट्रभर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं परण भरपूर जणांनी ऐकलेलं आहे, पण आपल्या भागामध्ये प्रथमच वाजवण्याचा प्रयत्न. तुम्ही आम्ही आज दत्तात्रयांना फूल दूध वाहिलं असेल, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या भगवान शंभूंच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केलेला आहे आणि सतत मुखामध्ये हर हर महादेव आणि जगदंब जगदंब मंत्राचा जप म्हणून आज राजांचं तागायतपणे आपण नाव घेतो, फोटो लावतो, हार घालतो, जय जयकार करतो. बघा कसं परण आहे. त्या पखवाजला आवाज दे ना. जय 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 छत्रपती जगतपती महाराज, जय 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 छत्रपती जगतपती महाराज. रायनेश्वरासी पूजले रक्त त्याने वाहिले, रायनेश्वरासी पूजले रक्त त्याने वाहिले. बेस. जगदंब 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 क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाजवण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये आपले पखावाजाचे बोल. वा.
आता माझ्या माना धरा माझे धार धरा वा टाळी वाजवाय बा. चटकन इकडे बघावं लागते असं. आनंद वाटला थोडा आवाज दे. आमच्या तेजस महाराजासाठी टाळी वाजवाय बरोबर. दशरथी महाराज हे सोपं नाही बरं, यालाही लय घासावं लागते. धन्य माता पिता तयाची या, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आनंद वाटला. 50 वर्ष पूर्ण झाली. सुवर्ण महोत्सव. तुमच्या सर्वांच्या मनाची ऊर्जा, तुमचा आनंद पाहून आम्हाला आनंद वाटला. टाळी वाजवा. एवढा सुंदर मंडप, एवढं सुंदर वातावरण निर्माण केलंय पंडित महाराज. तुमच्या सर्व कार्यकर्त्याला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एक वाक्य बोलतो ऐका. तो का म्हणे येथे नाही तुझे सकाळशी येते. यारे यारे तुम्ही कुठेही जा, कोणत्याही देवाला, पायाचं दर्शन आहे का लांबून, पायाचं दर्शन आहे का लांबून. पंढरपुरात एकच देव असा आहे, त्याला शिवता येतं आणि त्याच्या पायाचं दर्शन घेता येते. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला बोलणे घेजा गजटी. बस असा एकच देव आहे. म्हणून तो का म्हणे येथे नाही तुझे परी, राया रंकासरी देवा पायी. आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा. याच्यामध्ये धावत्या गाता मागाचा भावार्थ झाला. एक वाक्य बोलतो पंडित महाराज. तुम्ही सर्वजण हात तरुण, तुम्ही सर्वजण हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं जोऱ्यात बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला दत्तात्रय भगवान आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला, कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली मायबाप सांभाळा. मायबाप सांगा. आणि शेवटचं वाक्य, आपल्या मुलाला आणि मुलीला संस्कार लावा. टाळी वाजवा. संस्कार आहेत तर पुढचा परमार्थ आहे. सगळं काय आहे. म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली ते शिकिली कट कट, वा घोडे कानेत देव जाणे. हात वर करा. सरळ सरळ सरळ. हा असे ठुवा. चहा पिऊन येतो आहे. रोबा रखो माय
मार्गे उठ पुढे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली चला हळूवाले चला हळूवाले चला ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हॅलो हॅलो मी गडबड करू नका 5 मिनिटं 5 मिनिटं जागेवर थांबायचं आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. गुरुदत्ताचा चौथ्या हिरव्या की. श्री गुरुदत्त वारकरी संप्रदाय सेवा हरिपाठ मंडळ मानकोली आणि ग्रामस्थ मंडळ मानकोली यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताह 2025 हे सुवर्ण महोत्सव आहे. 50वे वर्ष आणि या 50व्या वर्षी एक अतिशय सुंदर असं कीर्तन महाराजांनी आपल्यासमोर केलेलं आहे. एक सुसज्ज वाणी आणि एक कलेवर असलेलं प्रभुत्व या ठिकाणी महाराजांनी आपल्यासमोर दाखवलेलं आहे. तरी महाराजांचा मी मानकोली ग्रामस्थांच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतोय. आणि आपण सर्वांनी मन लावून आणि कान देऊन कीर्तन ऐकला, त्यामुळे आपल्या सर्वांचाही धन्यवाद. एकदा आपल्यासाठी नक्की जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. आजचे जे कीर्तनकार आहेत हरिभक्त पारायण श्री विलास महाराज गेजगे, राहणार गंगाखेड, जिल्हा परभणी